भरघोस मताने विजय करत इथे ईशान्य मुंबईमधून त्यांना विजय करून संसदेत पाठवायचा आहे। त्यांचा विजय हा येथील ईशान्य मुंबईतील सर्व जनतेचा विजय आहे। नागरिक अभिभामध्ये आले आहे। आपण अशा मतावरून हात बळकट करा। येणाऱ्या 20 मेला कमळ समोरील बटन दाबून माननीय मेयरजी हा आशीर्वाद करता आम्ही आला आहे करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय सुवर्णताई करंजे या रॅलीमध्ये उपस्थित झाले आहे। ऍडव्होकेट सिद्धेला गवळी येणाऱ्या 20 मेला कमळ समोरील बटन दाबून आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार लक्षात ठेवा। बंधू आणि भगिनींनो, प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, कमळ निशाणी हे येणाऱ्या इलेक्शन हे राष्ट्रहिताचे इलेक्शन आहे। या देशामध्ये
ईशान्य मुंबईचे लाडके उमेदवार माननीय मिहिरजी कोटेचा यांची प्रचार रॅली सुरू होत आहे. कार्यकर्त्यांनी गाड्यांची शिस्तबद्ध पद्धतीने सोडाव्या, जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशी माझी नगरसेविका सारिका पवार यांचे स्वागत. भारतीय जनता पार्टी महायुतीचे ईशान्य मुंबईचे लोकप्रिय उमेदवार माननीय मिहिरजी कोटेचा साहेब यांची रॅली 5 मिनिटात सुरू होत आहे. आमची सर्वात मोठी ताकद म्हणजे भारतीय जनता पक्ष व महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि मोदीजींची विकास कार्य, मोदीजींचा संकल्प विकसित भारतचा हे साध्य करण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते अशा भर उन्हात 40 डिग्रीमध्ये पण अविचलित प्रचार फेरी पूर्ण जोमाने करतायत. हेच आमची ताकद आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की कार्यकर्त्यांची ही मेहनत हीच या विजयाची शिल्पकार हे लोक राहतील. रंधनत्या उन्हामध्ये आमच्या या महिला भगिनी या ठिकाणी प्रचारात आहेत. आमचे सर्व पुरुष पदाधिकारी या ठिकाणी प्रचार आहेत. आमच्या महायुतीचे सर्व घटक पक्ष आहेत, शिवसेना आहे, NCP आहे, रिपाई आहे, सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी आहेत. खरं तर एवढ्या रंधनत्या उन्हात प्रचार तुम्हाला कधी पाहायला मिळतो का? मुंबई शहरामध्ये फार कमी मिळतो आणि ते पण वरती 42 डिग्री तापमान आहे. अशा वेळेस मला वाटतं की आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी जे काही कार्य केलेलं आहे, आज हा अमृत महोत्सव आहे देशाचा आणि जे काही कार्य घडलेलं आहे न भूतो न भविष्यती गेल्या 500-550 वर्षात झालेलं कार्य हे आपल्या देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आणखीन सांगायला गेलो तर वेळ कमी पडेल आणि तुम्हाला सर्वांनाही ठाऊक आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रभू श्री रामचंद्राचं आगमन झालेलं आहे देशामध्ये आणि त्यांचे आशीर्वादच आता पुन्हा अबकी बार 400 बार घेऊन जाणार आहे, हा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून तुम्हाला आता एवढं सांगतो की आमचे मिहिर कोटेचा हे उत्तम असे एक संसदपटू आहेत, उत्तम आमदार म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. मुलुंड भागामध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आता आमचं भाग्य आहे की असे लोकप्रतिनिधी आम्हाला लाभणार आहेत जेणेकरून आमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. आम्ही सकाळपासून इथे उपस्थित आहोत. अधिकृत महायुतीचे उमेदवार आहेत. आम्हाला धन्यता वाटते. दादांनी म्हटल्याप्रमाणे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची कॉपी ह्याप्रमाणेच मिहिरजींचे काम आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. आम्ही 100% विश्वासाने आणि अधिकृतपणे अधिकारवाणीने आम्ही त्यांच्यासोबत आहोत की आम्हाला आमचा उमेदवार जिंकून आणायचा आहे. 400 पारमध्ये आमचाही उमेदवार असणार आहे. या देशाच्या आणि या मतदारसंघाच्या संपूर्ण लोकसभेच्या विकासासाठी आम्हाला मिहिरबाई कोटेचा यांना जास्तीत जास्त मताने निवडून देणार आणि जनता आमच्या पाठीशी आहे, तेही सोबत आहे.